मनसे प्रमुख राज ठाकरे हे इगतपुरीमध्ये दाखल झाले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे। नाशिकमधील इगतपुरीमध्ये मनसेचं आजपासून 3 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे इगतपुरीमध्ये दाखल झाले आहेत। शिबिरात मनसेचे नेते पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत सुद्धा राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा करणार आहेत। महापालिका निवडणुकांसाठी शिबिरातच ठरणार। त्यामुळे मनसेची आता राजनीती नेमकी काय ठरते, या शिबिरामध्ये राज ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज ठाकरे हे मनसैनिकांना काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। या घडामोडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। राज ठाकरे आता इगतपुरीमध्ये दाखल झाले आहेत। राज ठाकरे मनसैनिकांना नेमका काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याच अनुषंगाने या शिबिराला एक वेगळं महत्त्व आलंय। ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात अद्यापही शिक्कामोर्तब नाही, त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून त्या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय होतो का? राज ठाकरे यावेळी काय भूमिका मांडतात, मनसैनिकांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पक्षाचं अंतर्गत शिबिर आहे। या शिबिरात अनेक विषयांवर चर्चा साहेबांना करायची आहे, त्याप्रमाणे आम्ही शिबिराला चाललेलो आहोत। मला असं वाटतं हे शिबिर कशासाठी आहे, काय आहे, आम्हाला गेल्यावर तिथे कळणार आहे। अजून आम्हालाही माहिती। राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू, आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे। योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात।